नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत स्मार्ट रेशन कार्ड। आपल्याला स्मार्ट रेशन कार्ड मिळणार आहे। आपल्याकडे तर सध्या ते कागदाचं एक बुक सारखं म्हणजे आपल्याकडे रेशन कार्ड आहे, पण सरकारने जे आहे ते स्मार्ट रेशन कार्ड पण लॉन्च केलेलं आहे। त्या स्मार्ट रेशन कार्डचं जे आहे आपल्याला काय फायदा होणार आहे ते आपल्याला खिशात सहज ठेवता येते। ठीक आहे, एवढं म्हणजे आपलं जसं पॅन कार्ड राहते, आधार कार्ड राहते, बस तेवढ्याच याचं आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स राहते, बस तेवढ्याच साईजचं आपलं ते स्मार्ट रेशन कार्ड राहते। तर त्याचे फायदे काय होणार आहेत तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मंडळी, आजची आपल्या व्हिडिओमध्ये आपण कामाची माहिती आज सांगत आहे, तुमच्या कामाची माहिती सांगत आहे। मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मंडळी, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, मी तुम्हाला वाचून पण दाखवणार आहे। बघा, 2018 पासून महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड प्रणाली लागू केली आहे। पारंपरिक कागदी रेशन कार्ड जिकरेचे असू शकते, म्हणून शासनाने डिजिटल स्वरूपातील कार्डचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे। हे कार्ड आकाराने पॅन कार्ड सारखेच असल्याने खिशात सहज ठेवता येते। ठीक आहे, तर आपण आता स्मार्ट कार्डचे प्रकार काय आहे। ठीक आहे, प्रकार म्हणजे तुमच्याकडे समजा पिवळं रेशन कार्ड आहे तर तुम्हाला पिवळं स्मार्ट कार्ड मिळणार आहे। तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे तर तुम्हाला पांढरं रेशन कार्ड मिळणार आहे। ठीक आहे, तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे तर तुम्हाला केशरी रेशन कार्ड मिळणार आहे। तर बघा, आपण त्याचे प्रकार जाणून घेणार आहोत। पहिलं आहे पिवळे रेशन कार्ड। जे पिवळे रेशन कार्ड आहे, जे तुम्हाला पिवळं स्मार्ट कार्ड मिळणार आहे, ते कोणासाठी आहे बघा, जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे त्यांच्यासाठी पिवळं रेशन म्हणजे ते APL म्हणतात त्याला। ठीक आहे, पिवळं स्मार्ट कार्ड म्हणजे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे तर तुम्हाला पिवळं स्मार्ट कार्ड ठीक आहे ते मिळणार आहे। तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता पिवळं स्मार्ट कार्ड साठी। ठीक आहे, आणि तुमच्याकडे समजा केशरी रेशन कार्ड आहे तर तुम्हाला केशरी रेशन कार्ड मिळणार आहे। तर ते केशरी रेशन कार्ड कोणासाठी आहे बघा, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्याकडे त्यांना केशरी स्मार्ट कार्ड मिळणार आहे। म्हणजे तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे तर तुम्हाला केशरी स्मार्ट कार्ड मिळणार आहे। ठीक आहे, अर्ज कसा करायचा ते पण मी समोर सांगणार आहे। आपण आता हे जे प्रकार आहेत आपण ते पाहत आहोत। ठीक आहे, तर तिसरं आहे पांढरं रेशन कार्ड। तर ज्याच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना पांढरं स्मार्ट कार्ड मिळणार आहे। तर पांढरं रेशन कार्ड कोणाकडे असते, ज्यांचं उत्पन्न 1 लाख रुपये आहे। ठीक आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये आहे किंवा 1 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड असते, त्यांच्यासाठी पांढरं स्मार्ट कार्ड मिळणार आहे। ठीक आहे, समजली मंडळी एवढी माहिती। हे प्रकार आपण 3 प्रकार आहेत, पांढरं, पिवळं आणि केशरी। ठीक आहे, तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहे तेच रेशन कार्डचा स्मार्ट कार्ड तुम्हाला मिळणार आहे। ओके, 3 प्रकारचे स्मार्ट कार्ड असतात, पिवळे, केशरी आणि पांढरे। तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहे तेच तुम्हाला मिळणार आहे। तर बघा, आता आपण याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे आपण ते बघणार आहोत। कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 15,000 रुपयापेक्षा कमी असावे। कुटुंबातील कोणताही सदस्य GST म्हणजे कर जे आयकर भरतात तो नसावा। ओके, कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावे। म्हणजे तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुम्हाला हे जे स्मार्ट कार्ड आहे तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकत नाही। ओके, 2 हेक्टर पेक्षा जास्त जमिनीचे मालक नसावे तरच तुम्हाला हे स्मार्ट कार्ड मिळणार आहे। याच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत ते बघा, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड। जो कुटुंब प्रमुख आहे त्याचे मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, विजेचे बिल किंवा रहिवासी दाखला। ठीक आहे, आपण जे इलेक्ट्रिक बिल आहे तो किंवा रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे। तर बघा, आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे बघा, तुम्हाला खाली लिंक दिसत आहे, ती लिंक तुम्हाला गुगल क्रोम वरती जाऊन ते सर्च करायची आहे। ठीक आहे, किंवा तुम्ही सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही स्मार्ट कार्ड साठी तुम्ही अर्ज करू शकता। ठीक आहे, ही लिंक दिसत आहे, ते लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे। ओके, या लिंक वरती गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन याच्यावरती तुम्हाला लिहून दिसत असेल तिथे ऑनलाईन अप्लिकेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक हवा आहे। ठीक आहे, कुटुंब प्रमुखाचा। ठीक आहे, तर ते लॉग इन झाल्यानंतर कुटुंबाची जे काही माहिती आहे तिथे संपूर्ण तुम्हाला कुटुंबाची माहिती तुम्हाला भरायची आहे आणि ती सेव्ह करायची आहे। मग तिथे तुम्हाला ऑप्शन येईल, प्रिंट प्रिव्ह्यू करा, अर्ज सेव्ह करा आणि कार्ड तयार करा
असं तुम्हाला ऑप्शन तिथे येणार आहे. तुम्ही डायरेक्ट सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन हे करा, कारण आपल्या मोबाईल मधून तुम्हाला काही समजेल नाही. ठीक आहे, तिथे जा आणि स्मार्ट कार्ड साठी त्यांना म्हणावं की मला स्मार्ट कार्ड हवं आहे, रेशन कार्ड, स्मार्ट रेशन कार्ड मला हवं आहे. ओके, ही जी अर्ज प्रक्रिया आहे पूर्ण झाल्यानंतर काही दिवसामध्येच, 1 महिन्यामध्ये तुम्हाला हे जे स्मार्ट कार्ड आहे तुमच्या घरपोच तुम्हाला मिळणार आहे. हा जो स्मार्ट कार्ड आहे, या स्मार्ट कार्ड वरती तुमचा मोबाईल नंबर, तुमचा फोटो, डिजिटल SRC क्रमांक सुद्धा राहणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाची सही तिथे राहणार आहे. ओके, सगळी माहिती त्या स्मार्ट कार्ड मध्ये राहणार आहे. तुम्ही स्मार्ट कार्ड रेशन साठी अर्ज करून आवश्यक सरकारी योजनांचा लाभ तुम्ही सहज मिळवू शकणार आहात. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. जे आपल्याकडे रेशन कार्ड आहे, ठीक आहे, त्याच्यावर ते कागदाचं राहते, कधी फाटून जाते, तर त्याच्यापेक्षा स्मार्ट रेशन कार्ड 2018 पासून सरकारने लॉन्च केलेलं आहे. तुम्हाला अजूनपर्यंत माहित नव्हतं. ठीक आहे, माझ्या कुटुंबाकडे स्मार्ट रेशन कार्ड आहे, माझ्याकडेच आहे. ठीक आहे, आमच्याकडे त्या कागदाचं तर आहे पण स्मार्ट पण आहे. ओके, आम्ही म्हणून ते मला ते कार्ड आज कंट्रोलमध्ये गेलो, कंट्रोल आणलो, म्हणून जे आहे मला स्मार्ट कार्ड विषयी बद्दल मला व्हिडिओ बनवायचा होता. ठीक आहे, तो स्मार्ट कार्ड पाहिलं आणि मला व्हिडिओ बनवायचा होता, कारण तुम्हाला पण स्मार्ट कार्ड हवा आहे. तुम्ही खिशात सहज वापरू शकता, ते ओलं होण्याची काही टेन्शन नाही, काही नाही. ठीक आहे, हे कागदाचं फाटून जाते पूर्ण, ते सगळं आता मशीनवरूनच ते तुमचा ठसा घेऊनच तुम्हाला कंट्रोल मिळतो. बरोबर आहे. तर हे स्मार्ट कार्ड तुम्ही अर्ज करा, सेतू सुविधा केंद्रामध्ये जा आणि तिथून स्मार्ट कार्ड साठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, व्हिडिओ आवडला, जर माहिती समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, अशीच माहिती आणि नवीन योजनांची माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.